लगेच या आकृतीचे स्पष्टीकरण पुढे पहा. मित्रांनो, काल मी तुम्हाला एक आकृती दिली होती आणि दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण मोजा असं सांगितलं होतं आणि मला सांगायला हे वाटतंय की खूप जणांचं या ठिकाणी त्रिकोण मोजताना चुकी झालेली आहे. चुकी होणारच, कारण आपण कुठेतरी निरीक्षण करताना काही चुका करतो, त्या चुका आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. या ठिकाणी आपण त्रिकोण समजून घेऊया. सर्वप्रथम मित्रांनो एक लक्षात ठेवा, त्रिकोणाला वक्र बाजू नसते. खूप जणांनी याला सुद्धा त्रिकोण म्हणलेला आहे, पण मित्रांनो त्रिकोणाला वक्र बाजू नसते. नियम आहे, त्रिकोणाला वक्र बाजू नसते. म्हणजे हे त्रिकोण तुमचे दोन बाद झालेले आहेत मित्रांनो. मग आता आपण त्रिकोण मोजूया. बघा मित्रांनो, हा 1 2 3 4. मित्रांनो हा त्रिकोण खूप जणांनी धरलेला आहे, हा त्रिकोण नाहीये. 5 6 7 8 9 10 11 12 13. व्यवस्थित मोजला तर त्रिकोण